नमस्कार. आज आपण सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल SNMP बघणार आहोत. वी कॅन डिफाईन नेटवर्क मॅनेजमेंट ॲज मॉनिटरिंग, टेस्टिंग, कॉन्फिगरिंग अँड ट्रबलशूटिंग नेटवर्क कंपोनंट्स टू मीट अ सेट ऑफ रिक्वायरमेंट्स डिफाईन्ड बाय ॲन ऑर्गनायझेशन. म्हणजे ऑर्गनायझेशनने ठरवून दिलेल्या गोष्टी किंवा सेट ऑफ रिक्वायरमेंट्स ह्या अचीव करण्यासाठी म्हणून जे नेटवर्क उभारलेलं आहे त्या नेटवर्कचं कॉन्फिगरेशन करणं, त्याला टेस्ट करणं, त्याला सलगपणे मॉनिटर करणं आणि जर कुठे काही अडचण आली, फॉल्ट आला तर ट्रबल शूटिंग करणं, हे नेटवर्क मॅनेजमेंटचं काम आहे. दीज रिक्वायरमेंट्स इन्क्लूड, आता काय काय रिक्वायरमेंट्स असू शकतात ऑर्गनायझेशनच्या? These requirements include the smooth, efficient operation of the network. म्हणजे नेटवर्क स्मूथली चाललं पाहिजे, एफिशियंटली चाललं पाहिजे. आता नेटवर्क काय करतं? नेटवर्क दॅट प्रोव्हाइड्स द प्री डिफाईन्ड क्वालिटी ऑफ द सर्व्हिस फॉर युजर्स. युजरला योग्य ती सर्व्हिस देण्याचं काम नेटवर्क करतं. याच्यासाठी नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टम हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ह्युमन्स म्हणजे माणसांचा वापर करतं. Then the most common management system is simple network management protocol. आता हे जे नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टमचे जे 5 फंक्शन्स आहेत ते थोडेसे आपण डिटेलमध्ये बघूया. तर हे नेटवर्क मॅनेजमेंटबद्दल आहे. वी कॅन से दॅट the functions performed by a network management system can be divided into 5 broad categories: configuration management, fault management, performance management, security management and accounting management. तर हे 5 जे आहेत मॅनेजमेंटचे ब्रॉड कॅटेगरीज ह्या इथे फिगरमध्ये दाखवलेल्या आहेत आणि त्यातले सब फंक्शन्स दाखवलेले आहेत. उदाहरणार्थ कॉन्फिगरेशनमध्ये पुन्हा जर कॉन्फिगरेशन करावं लागलं तर त्याला रिकॉन्फिगरेशन म्हणतो. त्याचं डॉक्युमेंटेशन मेंटेन करणं आहे. फॉल्ट मॅनेजमेंटमध्ये रिॲक्टिव्ह फॉल्ट मॅनेजमेंट आहे आणि प्रोॲक्टिव्ह फॉल्ट मॅनेजमेंट आहे. परफॉर्मन्स मॅनेजमेंटचे क्रायटेरिया आहेत कॅपॅसिटी, ट्रॅफिक, थ्रूपुट आणि रिस्पॉन्स टाईम. तर हे आपण थोडेसे डिटेलमध्ये बघणार आहोत. Configuration management. A large network usually made of 100 of entities that are physically or logically connected to one another. These entities have initial configuration when the network is set up, but can change with the time. Desktop computers may be replaced by others. Application software may be updated to a newer version. User may move from one group to another. The configuration management system must know at any time the status of each entity and its relation to other entities. Configuration management can be divided into 2 subsystems: reconfiguration and documentation. Reconfiguration means adjusting the network components and features that can be daily occurrence in a large network. There are 3 types of reconfiguration: hardware reconfiguration, software reconfiguration and user account reconfiguration. The original network configuration and each subsequent change must be recorded. This means that there must be documentation for hardware, software and user accounts. तर हे 2 गोष्टी रिकॉन्फिगरेशन आणि डॉक्युमेंटेशन या कॉन्फिगरेशन मॅनेजमेंटमध्ये येतात. नाव फॉल्ट मॅनेजमेंट. कॉम्प्लेक्स नेटवर्क्स टुडे आर मेड ऑफ हंड्रेड्स अँड समटाइम्स थाउजंड्स ऑफ कंपोनेंट्स. फॉल्ट ऑपरेशन इज द एरिया ऑफ नेटवर्क मॅनेजमेंट दॅट हँडल्स द प्रॉपर ऑपरेशन ऑफ ईच कंपोनेंट इंडिव्हिज्युअली अँड इन रिलेशन टू ईच अदर. An effective fault management system has 2 subsystems:
reactive fault management and proactive fault management. A reactive fault management system is responsible for detecting, isolating, correcting and recording faults. It handles short time solutions to faults. म्हणजे जर फॉल्ट आला तर त्याला दुरुस्त करणं, डिटेक्ट करणं, आयसोलेट करणं, त्याला करेक्ट करणं आणि तो फॉल्ट रेकॉर्ड करणं हे रिॲक्टिव्ह फॉल्ट मॅनेजमेंटमध्ये आहे. प्रोॲक्टिव्ह फॉल्ट मॅनेजमेंट ट्राईज टू प्रिव्हेंट फॉल्ट्स फ्रॉम ऑकरिंग. म्हणजे फॉल्ट होऊ नये म्हणून घेतली गेलेली काळजी. Although this is not always possible, some types of failures can be predicted and prevented. For example, if a manufacturer specifies a lifetime for a component or a part of component, it is a good strategy to replace it before that time. तीसरा मुद्दा आहे performance management. Performance management is closely related to fault management. Fault management tries to monitor and control the network to ensure that it is running as efficiently as possible. Performance management म्हणजे काय? नेटवर्कला मॉनिटर करणं आणि कंट्रोल करणं जेणेकरून तो एफिशियंटली काम करेल. परफॉर्मन्स मॅनेजमेंट ट्राईज टू क्वांटिफाय परफॉर्मन्स. परफॉर्मन्स मोजायचा कसा? बाय यूजिंग सम मेजरेबल क्वांटिटीज सच ॲज कॅपॅसिटी, ट्रॅफिक, थ्रूपुट अँड रिस्पॉन्स टाईम. Security management is responsible for controlling access to the network based on the predefined policy. म्हणजे सेक्युरिटीचे आपल्याला कन्सेप्ट्स माहिती आहेत की एखाद्याने जर नेटवर्क वापरायचं असेल तर त्याला नेटवर्क वापरण्यासाठी तो यूजर आयडेंटिफाय करणं, त्याला लॉग इन आय डी, पासवर्ड देणं आणि अन्य काही थ्रेट्सपासून नेटवर्कला वाचवणं. अकाउंटिंग मॅनेजमेंट is the control of users access to network resources through charges. आता जो कोणी नेटवर्क वापरेल त्याला योग्य तो चार्ज आपण लावला पाहिजे, त्याचं अकाउंटिंग केलं पाहिजे. अंडर अकाउंटिंग मॅनेजमेंट इंडिव्हिज्युअल यूजर्स, डिपार्टमेंट्स, डिव्हिजन्स और इव्हन प्रोजेक्ट्स आर चार्ज्ड फॉर द सर्व्हिसेस दे रिसीव फ्रॉम द नेटवर्क. नेटवर्ककडनं मिळणाऱ्या सेवेसाठी इंडिव्हिज्युअल यूजरला किंवा डिपार्टमेंट्सला सगळ्यांना चार्ज केलं जातं. तर टुडे ऑर्गनायझेशन यूज अन अकाउंटिंग मॅनेजमेंट सिस्टम टू प्रिव्हेंट यूजर्स फ्रॉम मोनोपलायझिंग लिमिटेड नेटवर्क रिसोर्सेस. असं जर केलं नाही तर एखादा व्यक्ती हा जे मर्यादित रिसोर्सेस आहेत नेटवर्कचे तो स्वतः सतत वापरेल. और इट प्रिव्हेंट्स यूजर्स फ्रॉम यूजिंग सिस्टम इनइफिशियंटली. Network managers can do short and long term planning based on the demand for network use. म्हणून अकाउंटिंग मॅनेजमेंट पण केलं जातं. असे हे 5 मुद्दे आपल्याला बघितलेले आहेत आपण नेटवर्क मॅनेजमेंटचे. तर आता आपण सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलकडे जाऊया. सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल SNMP is a framework for managing devices in an internet using the TCP/IP protocol suite. It provides a set of fundamental operations for monitoring and maintaining the internet. आता इंटरनेट मॉनिटर आणि मेंटेन करण्यासाठीचा म्हणून हा सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. SNMPचा कन्सेप्ट जो आहे तो अशा पद्धतीने आहे. SNMP uses the concept of manager and agent. That is, manager usually hosts, controls and monitors a set of agents, usually routers. मॅनेजर म्हणजे कोण आहे? होस्ट आहे आणि तो कोणाला कंट्रोल करणार आहे? एजंट्सला. आणि एजंट्स हे युजली कोण असतात? तर राउटर्स असतात. SNMP is an application level protocol in which a few manager stations control a set of agents. Protocol is designed at the application level so that it can monitor devices made by different manufacturers and installed on different physical networks.
आता हा प्रोटोकॉल असा आहे जेणेकरून हे जे राउटर्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या फिजिकल नेटवर्कवर ठेवलेले असले आणि वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चररनी तयार जरी केलेले असले तरी या सगळ्या राउटर्सला मेंटेन करण्याचं काम, कंट्रोल करण्याचं काम हा मॅनेजर करतो. कशामुळे? यूजिंग सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल. थोडक्यात सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलमुळे ह्या ज्या मॅनेजमेंटच्या टास्क आहेत फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्सच्या संदर्भातल्या आणि नेटवर्किंग टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या ह्यापासनं मॅनेजर हा फ्री होतो. SNMP त्याची काळजी घेत असतो. अ मॅनेजमेंट स्टेशन called a manager is a host that runs SNMP client program. म्हणजे मॅनेजमेंट स्टेशन म्हणजे कोण आहे? मॅनेजर आहे. आणि तिथे काय चालतं? कुठला प्रोग्राम रन होतो? तर SNMP मधला क्लायंट प्रोग्राम रन होतो. आणि मॅनेज्ड स्टेशन जे आहे त्याला एजंट म्हटलेलं आहे. इट इज अ राउटर दॅट रन्स SNMP सर्व्हर प्रोग्राम. मॅनेजमेंट इज अचीव्ड थ्रू सिंपल इंटरॅक्शन बिटवीन मॅनेजर अँड एजंट. एजंटचं काम काय आहे बघा? द एजंट कीप्स परफॉर्मन्स इन्फॉर्मेशन इन अ डेटाबेस. द मॅनेजर हॅज ॲक्सेस टू द व्हॅल्यूज इन द डेटाबेस. मॅनेजरला ह्या डेटाबेसमध्ये ॲक्सेस आहे ज्या डेटाबेसला एजंटने ठेवलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, अ राउटर कॅन स्टोअर इन ॲप्रोप्रिएट व्हेरिएबल्स द नंबर ऑफ पॅकेट्स रिसिव्ड अँड फॉरवर्डेड. राउटरकडे किती पॅकेट्स आलेत आणि किती त्याने फॉरवर्ड केले हे तो स्वतः स्टोअर करेल. The manager can fetch and compare values of these two variables to see if the router is congested or not. मॅनेजर काय करेल? राउटरने किती पॅकेट्स रिसीव केले आणि किती फॉरवर्ड केले याचा अंदाज घेऊन या व्हॅल्यूजच्या आधारे राउटर हा कंजेस्टेड आहे की नाही हे ओळखण्याचा आणि मेंटेन करण्याचा प्रयत्न करेल. मॅनेजर कॅन ऑल्सो मेक द राउटर परफॉर्म सर्टन ॲक्शन्स. फॉर एक्झाम्पल, a router periodically checks the value of reboot counter to see when it should reboot itself. आता राउटरने पण काही मदतीच्या गोष्टी ह्या केल्या पाहिजेत. राउटर कॅन ऑल्सो कॉन्ट्रीब्यूट टू मॅनेजमेंट प्रोसेस. द सर्व्हर प्रोग्राम रनिंग ऑन द एजंट कॅन चेक द एन्व्हायरमेंट अँड इफ इट नोटिसेस समथिंग अनयुज्युअल इट कॅन सेंड वॉर्निंग मेसेज विच इज कॉल्ड ॲज अ ट्रॅप टू द मॅनेजर. म्हणजे एजंटला पण काही गोष्टी करायची परवानगी आहे ज्याच्यामुळे मॉनिटरिंगच्या प्रोसेसला मदत होईल. इन अदर वर्ड्स, मॅनेजमेंट विथ SNMP इज बेस्ड ऑन 3 बेसिक आयडियाज. अ मॅनेजर चेक्स एजंट बाय रिक्वेस्टिंग इन्फॉर्मेशन दॅट रिफ्लेक्ट्स द बिहेवियर ऑफ द एजंट. मॅनेजर काय करतो? एजंटला रिक्वेस्ट करतो माहिती देण्याविषयी ज्याच्यामुळे एजंटचं बिहेवियर लक्षात येईल. A manager forces an agent to perform a task by resetting values in the agent database. एजंटचा जो डेटाबेस आहे म्हणजे राउटरचा जो डेटाबेस आहे त्याला रिसेट करून मॅनेजर हा त्याला विशिष्ट गोष्टी करण्यासाठी फोर्स करू शकतो. An agent contributes to the management process by warning the manager of an unusual situation. जर एखादी वेगळी घटना घडत असेल तर एजंट हा मॅनेजमेंटला वॉर्निंग देऊन मॅनेजमेंट प्रोसेसला मदत करू शकतो. आता हे जे मॅनेजमेंट SNMP जे आहे त्याचे जे कंपोनंट्स आहेत ते या डायग्राममध्ये दाखवलेले आहेत. टू डू मॅनेजमेंट टास्क SNMP uses 2 other protocols, Structure of Management Information SMI and Management Information Base MIB. In other words, management on the internet is done through the cooperation of these 3 protocols SNMP, SMI and MIB. आता यातल्या प्रत्येकाचा रोल बघूया. SNMP has some specific role in the network management. It defines the format of the packets to be sent from manager to agent and vice versa. त्याचा काय स्पेसिफिक रोल आहे? जे पॅकेट मॅनेजरकडनं एजंटला जातील आणि एजंटकडनं मॅनेजरला येतील त्याचा फॉर्मॅट ठरवणं हे SNMPचं काम आहे. इट ऑल्सो इंटरप्रेट्स द रिझल्ट अँड क्रिएट स्टॅटिस्टिक्स. आणि आलेल्या पॅकेट्सवरनं तो रिझल्टला इंटरप्रेट करणं म्हणजे ते काय आहे हे ठरवणं आणि त्याच्या आधारे काही स्टॅटिस्टिक्स पण करणं हेही काम सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलचं आहे. सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉल एक
द पॅकेट्स एक्सचेंज्ड कंटेन दी ऑब्जेक्ट नेम्स अँड देअर स्टेटस. म्हणजे व्हेरिएबल आणि त्यांच्या व्हॅल्यूज या जे पॅकेट एक्सचेंज होतात त्याच्यामध्ये हे व्हेरिएबल असतात आणि त्याच्या व्हॅल्यूज असतात, ज्याचं स्टॅटिस्टिक्सच्या आधारे SNMP हा काही गोष्टींचे निर्णय घेतो आणि रिझल्टला इंटरप्रेट करतो. आणि या व्हॅल्यूज रीड करणं आणि चेंज करणं हेही काम SNMP करतो. So SNMP defines the format of packets exchanged between the manager and agent. It reads and changes the status of object in SNMP packets. आता SMI चा रूल काय आहे? To use SNMP we need rules. म्हणजे SNMP जर वापरायचं असेल आपल्याला तर काही नियम लागतील. म्हणजे हे जर पॅकेट्स आहे त्यांचा फॉर्मॅट ठरवणं वगैरे हे वापरायचं असेल तर त्याच्यासाठीचे नियम, थोडक्यात सिंटॅक्स. वी नीड रूल्स फॉर नेमिंग ऑब्जेक्ट. म्हणजे हे जे ऑब्जेक्ट आहे त्यांना नावं कशी असली पाहिजे, त्याची लेंथ काय असली पाहिजे. त्यानंतर दिस इज पर्टिक्युलरली इम्पॉर्टंट बिकॉज द ऑब्जेक्ट इन SNMP फॉर्म अ हायरार्कियल स्ट्रक्चर. पार्ट ऑफ कॅन बी टेड फ्रॉम द पॅरेंट. म्हणजे आता हे जे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांचे कोणी पॅरेंट ऑब्जेक्ट पण असू शकतात, म्हणजे ते कोणापासून निर्माण झाले, आणि त्यांना चिल्ड्रन ऑब्जेक्ट पण असू शकतात, म्हणजे त्यांच्यापासून निर्माण झालेले ऑब्जेक्ट. अशा पद्धतीने हायरार्कियल स्ट्रक्चर पण ऑब्जेक्टचं असू शकतं. त्यामुळे या ऑब्जेक्टचे टाईप डिफाईन करणं, त्यांना त्यानंतर SNMP स्ट्रक्चर्ड टाईपला हँडल करणार की सिम्पल टाईपला हँडल करणार, त्यानंतर सिम्पल टाईप किती असू शकतील व्हेरिएबलचे, त्या सगळ्यांच्या सायझेस काय असतील, अशा अनेक गोष्टींचे नियम म्हणजे रूल्स ठरवणं हे SMIचं काम आहे, स्ट्रक्चर्ड मॅनेजमेंट ऑफ इन्फॉर्मेशनचं. वी नीड these universal rules because we do not know the architecture of the computers that send, receive and store these values. The sender may be a powerful computer in which an integer is stored as 8 byte. The receiver may be small computer that stores an integer as 4 byte. So SMI is a protocol that defines these rules. Okay. So SMI defines the general rules for naming object, defining object types including their range and length, showing how to encode objects and values. SMI does not define the number of objects an entity should manage or name the object to be managed or define the association between object and their values. म्हणजे हे उरलेलं जे काम आहे ते नक्कीच दुसऱ्या प्रोटोकॉलला करायला हवं. So we hope it is clear that we need another protocol. For each entity to be managed, this protocol must define the number of objects, name them according to rules defined by SMI, and associate a type to each named object. This protocol is MIB. So MIB creates a set of objects defined for each entity similar to a database. त्यामुळे MIBचा रूल आहे, इट क्रिएट्स अ कलेक्शन ऑफ नेम्ड ऑब्जेक्ट्स, देअर टाइप्स अँड देअर रिलेशनशिप टू ईच अदर इन ॲन एंटिटी टू बी मॅनेज्ड. आणि याच्यानंतर पुस्तकामध्ये सी प्रोग्रामिंगचं एक एक्झाम्पल दिलेलं आहे की ही जी SNMP, MIB आणि SMI यांचे रोल नेमके काय आहेत हे सी लँग्वेजच्या आधारे त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. तर अशा रीतीने सिंपल नेटवर्क मॅनेजमेंट प्रोटोकॉलचा कन्सेप्ट आपण इथे थांबवूया. आणि मला आणखी सगळ्यांचं लक्ष एका मुद्द्याकडे वेधायचं आहे, ते म्हणजे ॲप्लिकेशन लेअरचा हा 5वा चॅप्टर आपला पूर्ण झाला आहे. यातले आपण 12 प्रोटोकॉल्स किंवा 12 मुद्दे जे आहेत सिलेबसमध्ये दिलेले ते सगळे 1 बाय 1 बघितलेत. त्यातले काही पॉईंट्स छोटे आहेत, उदाहरणार्थ पॉप म्हणजे पोस्ट ऑफिस प्रोटोकॉल किंवा IMAP किंवा URLशी संबंधित मुद्दे हे तुलनेत छोटे आहेत. पण उरलेले जे प्रोटोकॉल्स आहेत त्याविषयीची बऱ्यापैकी माहिती आहे. उदाहरणार्थ SMTP आहे किंवा HTTP आहे, टेलनेट आहे, FTP आहे, वर्ल्ड वाईड वेब आहे, त्याच्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट्सचे टाईप्स वगैरे, IP व्हर्जन 4मध्ये काही गणितं आहेत. तर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण करावा, जेणेकरून हा चॅप्टर 14 मार्कांचा आहे. म्हणजे याच्या दीडपट म्हणजे 21 मार्कांचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात.
तर 21 मार्कांच्या प्रश्नासाठी आपल्याला हे 12 प्रकारचे प्रोटोकॉल्स आहेत यांच्याविषयी आपण एक 10-15 ओळी आणि त्यातले महत्त्वाचे मुद्दे जरी लक्षात ठेवले तरीही आपल्याला आरामात पुरेसे मार्क या चॅप्टरच्या आधारे पडू शकतात। यानंतर मी उद्या चॅप्टर 5 म्हणजे 5th चॅप्टरवरची क्वेश्चन बँक करेल आणि सगळ्यांना विनंती करतो की यानंतर आपण उद्या संध्याकाळी याच्यावरची एक ऑनलाईन टेस्ट घेण्याचा प्रयत्न करूया। तर आपला अशा रीतीने 5वा चॅप्टर संपलेला आहे। नमस्कार।